2 दिवस सेशन मिस केलं की नाही फिजिक्सचं? काय म्हणता बच्चा पार्टी? काय नाही मिस केलं, बरं झालं नव्हतं झालं सेशन. आम्ही एन्जॉय केलं, 1 तास ऑफ गेला आमचा. प्रेम 2 दिन फिजिक्स का सेशन मिस किया या नहीं किया? जल्दी बताओ. एक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवा चला पटकन. यस. सो ओके 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 ग्रेट. थँक्यू. चला मिस केलं तुम्ही लोकांनी सेशन, अँड आय एम हॅपी टू सी यू ऑल अगेन ऑन टू द सेम पेज. तर यस, कमिंग बॅक. मग तुम्हाला सांगत होतो. यस. सो आय वॉज ट्राइंग टू से कि रोलिंग मोशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन प्लस कौन सा मोशन? स्ट्रेट लाइन का मोशन, लीनियर मोशन, दोनों का कॉम्बिनेशन है. तो देखो मैं यहाँ पे लिखता हूँ. आता सर्वांनी ही काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणून लक्षात ठेवायचं. रोलिंग मोशन इट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 मोशन. कुठले 2 मोशन? लिनियर मोशन. त्यालाच आपण कुठलं म्हणतो? ट्रान्सलेशन मोशन. ठीक आहे. और बरं का, लिनियर मोशन और ट्रान्सलेशन मोशन. अँड प्लस दुसरा कोण बोला रे बाबा मैंने? रोटेशनल मोशन. सो रोटेशनल स्वतःभोवती असणारं मोशन, आणि दुसरं हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारं मोशन. सो दिस इज रोलिंग मोशन बच्चा पार्टी. दिस इज LM प्लस रोटेशनल मोशन. दॅट्स इट. मग बच्चा पार्टी आता आपल्याला पुढे जायचं आहे, आणि पुढे जाऊन काय करायचं आहे बघा. आता या ठिकाणी लिनियर मोशन रोटेशनल मोशन जे झालं आहे आपलं, त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा. तर इथं रोलिंग मोशनसाठी लागणारी जी एनर्जी आहे त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी टोटल. ठीक आहे. टोटल कायनेटिक एनर्जी बोलते इसको. टोटल कायनेटिक एनर्जी इज कॉम्बिनेशन ऑफ कायनेटिक एनर्जी विच इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्सलेशन मोशन प्लस कायनेटिक एनर्जी विच इज रिक्वायर्ड फॉर रोटेशनल मोशन. बघा ROT लिहितो इथं, आणि हे टोटल लिहिला शब्द, आणि इथं ट्रान्सलेशनचा TRA लिहिला. आता ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी बच्चा पार्टी कॅल्क्युलेट करतात, तर कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो तो असतो ½ जनरल फॉर्म्युला, आणि त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन. बघा समजते का तुम्हाला? प्लस कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस रोटेशनल घेतात त्यावेळेस लिहितात फॉर्म्युला ½ मग बच्चा पार्टी आता मी इथं काही गोष्टी चेंज करतो. आता हा तुम्हाला फॉर्मॅट राहील काय? हाफ आयची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ MK² मी रिप्लेस केली, MK², आणि ओमेगाला मी लिहिलं V²/R². आता हे असं का घडलं? कुणी सांगेल मला? एनीवन? डू यू नो द रिलेशन बिटवीन I, मास एंड रेडियस ऑफ गायरेशन? बताओ चलो. I कैन बी रिप्लेस्ड एज MK². रेडियस ऑफ गायरेशन के टाइम मैंने आपको बताया ये रिलेशन. एम आई करेक्ट? सिद्धी लबडे बरोबर आहे का? तनुजा मोरे सांगा बरं पटकन. देन श्रावणी गुंजाळ, प्रतीक्षा गुंजाळ, विश्वजित आव्हाड सांगा पटकन. हां आदित्य, डू यू रिमेंबर दिस रिलेशन? I इज इक्वल्स टू MK², आणि ओमेगा इज अँग्युलर स्पीड, V इज लिनियर स्पीड. बच्चा पार्टी हे बघा, मी ज्यावेळेस लिहितो नोट्स तर तुम्ही पाहिलं असेल डाव्या बाजूला जी टर्म लिहिली आहे ती डाव्या बाजूची ॲज इट इज इक्वल टूच्या खाली बरोबर इक्वल टू येत असतं माझं. सो अशाच प्रमाणे तुम्ही नोटेशन लिहित चालायचे. मग सर डाव्या बाजूला काय लिहायचं इथं? तुम्हाला जर नेक्स्ट स्टेप घ्यायचीच असेल तर तुम्ही देअरफॉर लिहू शकता. देअरफॉरचं हे सिम्बॉल आहे बच्चा पार्टी. ठीक आहे. सो वी हॅव रोलिंग मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल, अँड रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय द फॉर्म्युला ½ व्हाईल कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन. बरं, आयला रिप्लेस केलं, ओमेगाला रिप्लेस केलं. मला सांगा आता दोन्हीकडनं कोण कॉमन निघेल? तर ½ कॉमन निघाला. अंदर कौन बचा? ये ½ यहाँ से चला गया, इधर आएगा 1, ये प्लस साइन एज इट इज. इधर कौन बचा रे बाबा? तो इधर बचा K²/R². एम आई करेक्ट? सो ये फॉर्मूला है आपका काइनेटिक एनर्जी टोटल का. सो जब भी ऑब्जेक्ट रोलिंग मोशन परफॉर्म करेगा तो उसके पास जो टोटल काइनेटिक एनर्जी रहता है वो दिया जाता है इस फॉर्मूला के साथ. डैन टैन. बताओ लॉजिक समझ में आया सभी को? आदित्य, अंजली, राणी, त्यानंतर स्नेहा, साक्षीजी, त्यानंतर मानसी, प्रेम, त्यानंतर केतन, सागर, साक्षी साबळे, सार्थक, ओके, प्रतीक्षा पठाण, देन श्रेया जावळे, सिद्धी लबडे, तनुजा मोरे, वैष्णवी पेरे, यस, शिरसाट, अव्वाड, बोला. ओके ओके, ग्रेट ग्रेट. व्यंकटेश. सो
हाफ काइनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल्स टू हाफ एम स्क्वायर 1 + k² / r² ऐसा लिख दिया भाई फिर मैंने. तो आता हा फॉर्म्युला आपल्यासाठी खूप महत्त्वाचा. ठीक आहे. तर आता हा जो स्क्रीन दिसतीये, हा जो फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला बच्चा पार्टी, तर रोलिंग मोशनमध्ये आता जर रोलिंग मोशन हॉरिझॉन्टल सरफेसवर झालं तर यू कॅन गो विथ दिस फॉर्म्युला. बट इफ इट इज being performed on inclined surface तर त्यावेळेस काय, तर ते आपण काढूयात पुढे. ठीक आहे. बर, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय बच्चा पार्टी. एखादी ऑब्जेक्ट आहे ती लाईक सॉलिड स्पियर आहे, हॉलो स्पियर आहे, इथंच लिहितो. हा ठीक आहे. क्वेश्चन लिहितो इथं सर्वांच्या समोर. फॉर ए हॉलो स्पियर, ठीक है, हॉलो स्पियर परफॉर्मिंग क्या परफॉर्म कर रहा है देखो, परफॉर्मिंग रोलिंग मोशन फाइंड काय फाइंड आउट करायचं बघा. तर वी हॅव टू फाइंड रेशो ऑफ कशाचा रेशो आहे बघा, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन as to kinetic energy rotational ROT as to kinetic energy total. बच्चा पार्टी ये रेशो आपको फाइंड आउट करना है. तो सॉल्यूशन के लिए जाऊंगा. ऑब्जेक्ट का नाम बोलो, कौन सा ऑब्जेक्ट है. हां बरं बच्चा पार्टी, मी काही लोकांनी मला जे आन्सर पाठवले ते होमवर्कचे, त्याच्यामध्ये काही जणांची स्पेलिंग मिस्टेक आहे. आपल्यापैकी किती जण मराठी मीडियमचे आहेत. मायक्रोफोन इनेबल केलेलं आहे मी. मराठी मीडियम 10वीत सर मराठी मीडियम होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला इंग्लिशमध्ये ज्या गोष्टी आहेत स्पेलिंग वगैरे त्या चुकतात आहे आमच्या. इट्स ओके. ठीक आहे. सो किती जण मराठी मीडियमकडनं आहेत. ओके, यू कॅन रेज युअर हँड. ते रेज युअर हँडचा ऑप्शन आहे बघा तिथं. मग मला इथं काउंट कळेल लगेच. असं नका पाठवू, थम्सअप नका पाठवू, फक्त रेज युअर हँडचा एक ऑप्शन आहे बघा. मग त्याच्यावरनं कळेल मला किती लोक बाबा मराठी मीडियमचे. कुठे सर रेजिमे? ओके. हां बोला काळे बोला. ओके, आय कॅन सी ॲटलिस्ट 5 मेंबर्स आहेत की जे मराठी मीडियमचे आहेत. बाकीचे मी असं जमतोय सेमी इंग्लिशमधून आलं. इट्स ओके. ठीक आहे. आम्ही पण जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकलेले मुलं आहोत. ठीक आहे. आम्ही शिक्षक जरी झालो आहेत तरी लॉजिक ते की आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. बरं, आता बघा कायनेटिक एनर्जी मी का विचारत होतो प्रश्न, तर बरेच जण स्पेलिंग मिस्टेक करतात. मला जे आन्सर पाठवले होते ना फोटो कॉपी, तर त्याच्यात स्पेलिंग मिस्टेक आहे. सो मेक शुअर दॅट तुम्ही लिहिताना हे प्रॉपर नोट्स लिहा. मी जे लिहिलं आहे ते फॉलो करा. जमलं तर तुम्ही एखादा टॅब घ्या. हेही तुम्हाला सांगितलं आहे. मोबाईलचा हट्ट करण्यापेक्षा एखादा टॅब घ्या. आणि हा टॅब फक्त आत्ता नाही लागणार आहे, तुम्हाला सांगतो बच्चा पार्टी. पुढे तुम्ही जे टेक्निकल एज्युकेशन घेणार आहे, आता बघा ऑनलाईनचा जमाना आहे. सगळं कंटेंट तुम्हाला ऑनलाईनमध्ये अवेलेबल मिळतं आहे. पण सगळं टू द सिलेबस नसतं. तर मग टू द सिलेबस नसेल मिळत तर मग एखादा कोर्स आपल्याला विकत घ्यावा लागतो. तर तो ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. तो टॅब तुम्हाला इथून पुढे 5 वर्ष लागणार आहे. सो 10 ते 15 हजार रुपयामध्ये छान टॅब मिळतो एखाद्या ब्रँडेड कंपनीचा. तर 10 ते 15 हजारचा एखादा टॅब घेतला तरी चालेल. आणि जर तुमची लॅपटॉप घेण्याची ऐपत असेल घरच्यांची, तर लॅपटॉप घेतला तर बेस्टच आहे. मग तुम्हाला तो इंजिनिअरिंगला, मेडिकलला, कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला कामाला येईल. म्हणजे तुम्ही उद्या BSc जरी केलं तरी सर बच्चा पार्टी तुम्हाला लॅपटॉप लागणारच आहे. प्रेझेंटेशन असतं, अमकं दमकं असतं, प्रॅक्टिकल असतात. ओके. सो मग त्या जी गोष्ट तुम्हाला 1 वर्षानंतर करायची ती आत्ताच करा, मी असं सांगत असतो. अँड दॅट इज इन्व्हेस्टमेंट बच्चा पार्टी तुम्हा लोकांची. तुम्ही जर त्याला खर्च म्हणून पाहत असाल तर मग तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोचने नाही पाहते, त्याच्याकडे तुम्ही निगेटिव्ह अप्रोचने पाहताय. आणि मी आय ऑलवेज सी थिंग्स ॲज इन्व्हेस्टमेंट. कारण तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करताय ती तुमचं स्किल अपग्रेड करण्यासाठी, तुमचं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी करतायत, ना की एंटरटेनमेंटसाठी करतायत. एंटरटेनमेंट जर वर करताय तुम्ही खर्च तर दॅट इज एक्सपेन्सेस. आणि जर तुमचं स्किल, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं नॉलेज डेव्हलप करण्यासाठी जर तुम्ही खर्च करतायत तर दॅट इज अन इन्व्हेस्टमेंट. सो असा अप्रोच ठेवा लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी, नॉट ओनली बाईंग ए कोर्सेस फ्रॉम सक्सेस सायन्स अकेडमी. या सो कमिंग बैक, हॉलोस्फियर परफॉर्मिंग. तो मैं ऐसा लिखता हूँ गिवन. काय लिहितो मग मी, डिवाइसचं नाव लिहितो. बच्चा पार्टी माझी हॅबिट बघा. डिवाइस क्या है, डिवाइस का नाम हॉलोस्फियर.
क्या परफॉर्म कर रहा है हॉलोस्फीयर? परफॉर्मिंग कौन सा मोशन? रोलिंग मोशन. ठीक आहे, रोलिंग मोशन. बरं, इथं त्यांनी उल्लेख नाही केलाय रोलिंग मोशन कुठं करतोय, इन्क्लाइंड सरफेसवर की हॉरिझॉन्टल सरफेसवर. मग बाय डिफॉल्ट मी इथं घेतो, बाय डिफॉल्ट ये दिस इज परफॉर्मिंग ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये आपली गाडी वगैरे जशी चालते तशी. ओय कोण आहे रे बाबा मायक्रोफोन इनेबल केलेला? मायक्रोफोन म्यूट करा, नाही तर मला म्यूट करावं लागेल. मायक्रोफोन म्यूट करा, चला पटकन या. ओके, थँक्यू बच्चा फॉर द कोऑपरेशन. बरं, कन्सेप्ट समजून घ्या आता सर्वांनी, इंटरेस्टिंग आहे. तर रोलिंग मोशन करताना, कारण हे जर समजलं तर मी पुढचं तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे सगळ्याचे सगळे केसेस. हॉलोस्फियर, मग हॉलोस्फियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत पाहिजे, कसं आहे कशासाठी काय बघूया. बरं, पहिल्यांदा काय करायचं बघा, आपल्याला आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे, डायरेक्ट म्हणले रोलिंग मोशन परफॉर्म करतोय, डिवाइस दिलाय आणि फाइंड द रेशो ऑफ. कशाचा रेशो आहे, कशाचा रेशो आहे, तर टू फाइंड, इथं लिहितो टू फाइंड. क्या फाइंड आउट करना बाबा? तो कायनेटिक एनर्जी ट्रांसलेशन का एज टू कायनेटिक एनर्जी रोटेशन का एज टू कायनेटिक एनर्जी टोटल कायनेटिक एनर्जी, ये फाइंड आउट करना है. ठीक है, मग कायनेटिक एनर्जी ट्रांसलेशन कसं काढणार? तर पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो मी, हे बघा, कायनेटिक एनर्जी ट्रांसलेशन. बच्चा पार्टी फॉर्मूला याद है क्या? किसी को बताओ. अभी ऊपर लिखा था काइनेटिक एनर्जी ट्रांसलेशन, देखो यहाँ पे काइनेटिक एनर्जी ट्रांसलेशन का फॉर्मूला लिखा है, बोलो क्या है फॉर्मूला? 1/m v². 1/2mv². डायरेक्ट फॉर्म्युला लिख दिया. अभी देखो इस फॉर्म्युला में या टाईपच्या न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला मास पण माहित नाही, व्हेलॉसिटी पण माहित नाही. कॉल इट एज इक्वेशन 1 लिहून घ्या. आता दुसरी एनर्जी, दूसरा पार्ट कोण आहे सांगा? अरे बापरे, ये तो पेज खत्म हो गया रे बाबा. ठीक है, तो सेकेंड काइनेटिक एनर्जी रोटेशनल, ये फाइंड आउट करना है. मैं नेक्स्ट पेज पे जाता हूँ बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर? तो काइनेटिक एनर्जी सेकेंड फाइंड आउट करतो, काइनेटिक एनर्जी रोटेशनल फाइंड आउट करा. उसका फॉर्मूला है हाफ ऑफ आई ओमेगा स्क्वेअर. 1/2mv². नाही 1/2mv² नाही, आता 1/2 आई ओमेगा स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. वालेकर तुम्ही लेट जॉईन झाले वाटतं. हाफ आई इज इक्वल्स टू, यहाँ पे फॉर्म्युला. सर हा आता जॉईन झाले, हा, लेट जॉईन नाही करायचं, मग आपला टाइम पावणे 6 मोबाईलच घरी नव्हता. नाही, ते कारण नाही सांगायचे, 10 मिनिटं आधीच बसायचं मोबाईल. मोबाईल हा सुप्रिया, ते कारण नाही सांगायचे, पप्पाकडे असू देत मम्मीकडे असू देत मोबाईल, त्यांना म्हणायचं वेळेवर आले पाहिजे, माझं सेशन मिस होतंय म्हणायचं. उद्या पावणे 6चा टाईम 5:30 होणार आहे काही दिवसांनी, कारण मला 1 तास लेक्चर घ्यायचं आहे फिजिक्ससाठी. मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, हे बघा आता हे डेमो सेशन चालू होते, पण सिलेबसचाच पार्ट आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे की 45 मिनिटाचे सेशन ठेवले आहेत, आणि तुम्हाला पण तुम्ही बैठक मारतायत ते कंटिन्युअसली 25 मिनिटाची, तर तुम्हाला एक ती सवय होईपर्यंत आहे. नंतरून तुम्हाला तास भर बसायचं आहे, 1.5 तास कंटिन्युअस बसायचं एक सेशनला. हे समजून घ्या, हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही आमचा फायदा घ्यायचा आहे, ना की आम्ही तुमचा फायदा घ्यायचा आहे. तुम्ही उलट असं झालं पाहिजे की सर आम्हाला हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आमचं काम आहे सिलेबस कव्हर करणं. मग जिथं 4 न्यूमेरिकल घ्यायचे तिथं एकच न्यूमेरिकल घेऊन पुढे जावं लागेल, कारण आपल्याला टाइम लिमिट असतं, मग समजून घ्या. सो त्याच्यामुळे मेक शुअर दॅट यू आर जॉईनिंग द सेशन इन टाइम. शिक्षकाला लेट झालं तर इट्स ओके, बट तुम्हाला लेट झालं तर तुम्ही मिस केलं तर तुमचा लॉस आहे, समजून घ्या. ठीक तर आहे आजच उशीर झाला. सुप्रिया, मी तुझ्यासाठी इंडिव्हिज्युअली नाही बोलत आहे, मी जनरल बोलतोय. डोंट टेक इट इन पर्सनल वे. ठीक आहे, या. सो कायनेटिक एनर्जी रोटेशनल हाफ ऑफ आई ओमेगा स्क्वेअर लिहिलं. तर आपला डिव्हाइस कुठला आहे रे? हॉलोस्फिअर आहे की सॉलिड स्फिअर आहे? काय लिहिलं होतं मी? डिव्हाइसचं नाव काय लिहिलं होतं? हॉलोस्फिअर. यस, हॉलोस्फिअर आहे. मग हॉलोस्फिअर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ते माहिती आहे सर्वांना. कोणी सांगेल मला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो हॉलोस्फिअरचा? इट इज रिटन ॲज 2/3mr². ज्यांना आठवत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. आणि ओमेगा इज रिप्लेस्ड ॲज v²/r². यहाँ पे कमेंट लिखता हूँ, सिन्स I इज इक्वल्स टू 2/3mr² रिप्लेस केला. कुणासाठी हा? हॉलोस्फिअरसाठी. जे लोक नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो, हा टेबल आम्ही कव्हर केलेला आहे ऑलरेडी. त्या टेबलमधनं ह्या व्हॅल्यू घेतोय मी. किती जणांना आठवतंय हा फॉर्म्युला 2/3mr²? माझं चुकत असेल तरी सांगा, व्हॅल्यू चुकत असेल तर. आणि हे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन ओमेगा v एंड r. सो 2 क्या हुआ रे बाबा? कैंसिल हुआ यहाँ पे. r² के साथ कैंसिल हुआ. कौन बचेगा फिर यहाँ पे न्यूमेरिकल में? 1/3
mv². कॉल इट एज इक्वेशन नंबर 2. सो दिस इज काइनेटिक एनर्जी कौन सा, रोटेशनल का. तीसरा, अभी तीसरा टर्म निकालने का है, कौन सा, कायनेटिक एनर्जी, जिसको टोटल बोला है अपन ने. अँड टोटल म्हणजे काय रे, मगाशी सांगितली आहे. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे कुठली एनर्जी, तर अशी एनर्जी. एकच मिनट, बैटरी डाउन हो गया भाई लैपटॉप का. अरे बाबा, चार्जिंग को लगा दे इसको. हाँ ठीक आहे, नाही तर सेशन बंद झालं असतं चालू याच्यात. बर, तर 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 कुठे गेलं. हां, हे बघा, कायनेटिक एनर्जी टोटल इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी ट्रांसलेशन प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल, दोनों का कॉम्बिनेशन होता है. आता बघा, ही व्हॅल्यू माझ्याकडे आहे डायरेक्टली, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन, कायनेटिक एनर्जी रोटेशनल. इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू आहे, बरोबर का बच्चा पार्टी. मला सांगा, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनची व्हॅल्यू किती आहे, हाफ mv². आणि दुसरी कायनेटिक एनर्जी रोटेशनल, रोटेशनलची व्हॅल्यू किती आहे, 1/3 mv² आहे का. हां, मग दोघांची आपल्याला ॲडिशन करायची, टोटल कायनेटिक एनर्जी काढायची आहे. मग काय करणार तुम्ही, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल, ह्या दोघांची ॲडिशन करा. पहिल्याची व्हॅल्यू होती हाफ mv², दुसऱ्याची व्हॅल्यू आहे 1/3 mv². आणि दोघांमधनं कॉमन निघेल mv², 1/2 प्लस 1/3 टाइम्स कौन mv². मग 1/3 प्लस 1/2, 3 प्लस 2 कितना बनेगा, क्रॉस मल्टीप्लाई करके 5/6 mv². एम आई करेक्ट. कॉल इट एज इक्वेशन नंबर 3. सो बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को. 3 इक्वेशन झाले. मग आता हे जे 3 इक्वेशन आहे आपल्या मेन इक्वेशन मध्ये टाकूयात. मग मेन इक्वेशन काय आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं, तर आपल्याला सांगितलं होतं कायनेटिक एनर्जी. बच्चा पार्टी बोलो, कायनेटिक एनर्जी कशाची पहिल्यांदा होतं, ट्रान्सलेशन ॲज टू. कायनेटिक एनर्जी कशाची रे बाबा हो, रोटेशनची. ॲज टू कायनेटिक एनर्जी कशाची रे बाबा हो, टोटल कायनेटिक एनर्जी इक्वल टू. हे आन्सर विचारलं होतं. मग मी पहिल्याची व्हॅल्यू लिहितो. पहिल्याची व्हॅल्यू कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनची व्हॅल्यू हाफ mv². बरं, कायनेटिक एनर्जी ॲज टू साईन द्यायचं विसरायचं नाही, ॲज टू साईन. बच्चा पार्टी, इथं तुम्ही गलती करता. कायनेटिक एनर्जी रोटेशनल टाका. आता किती आली ती, 1/3 mv². ॲज टू कायनेटिक एनर्जी टोटल किती आली रे बाबा हो, किती आली होती, 5/6 mv². किती लोकांना ही स्टेप समजली सांगा. ॲक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवा चला पटकन. वाल्लेकर, गवळी, येवले, गीते, चला पटकन पटकन. या ओके ओके ओके, व्हेरी गुड, यस, बढिया. चला पटकन सांगा. यस, कारण काय आहे, तुम्हा लोकांना समजलं की आम्हाला पण प्रेरणा मिळते समजून सांगायला. साक्षी साबळे, त्यानंतर आदित्य भांड, आदित्य गवळी, अक्षय शितोळे, वाल्लेकर, अंजली येवले, स्नेहा उदावत, अवधूत बावणे, साक्षी गिरवले, हां, त्यानंतर राणी गीते, दराडे, मानसी वाघ, प्रेम गाडेकर, केतन दांगट, सागर कोसे, साक्षी साबळे, सार्थक, हां, पठाण, प्रतीक्षा गुंजा, जावळे, लबडे, तनुजा मोरे, पेरे, उद्मले, शिरसाट, गुले, आव्हाड, गायकवाड, पवार. ओके, ग्रेट. सो बच्चा पार्टी, मग आता कमिंग बॅक इकडे बघा मग सर्वांनी. तर तिघांच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता इथून पुढे खरं कन्फ्युजन सुरू होतं बच्चा पार्टी. हे बघा, तिघांमध्ये कोण कॉमन आहे, मासला मास तिघांच्या टर्ममध्ये v², तिघांचाही कट झाला. बरं, मग राहिलंय कोण आता, व्हॅल्यूज सांगा कोण कोण राहिल्या बरं. 1/2 ॲज टू, 1/3 ॲज टू, 5/6. हां, मग हे झालं रेशो, झालं आन्सर. पण कधी कधी परीक्षेत काय करतात मग ती लोक, याच्याही पुढचं मॉडिफिकेशन विचारतात. दिस इज ट्रू, हे तुमचं उत्तर आलेलं एकदम बरोबर आहे बच्चा पार्टी. आता इथं कुठेही भागाकार वगैरे होणार नाही आहे. पण मग ते काय करतात की न्यूमरेटर फॉर्ममध्येच विचारतात किंवा असंच विचारतात. तर न्यूमरेटर फॉर्ममध्ये मी असं करतो की बघा, डिनॉमिनेटरला इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं 2 आहे. सो सगळ्यांचा डिनॉमिनेटर LCM सेम करूयात. सांगा बरं, LCM सेम करण्यासाठी इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3ने. डिनॉमिनेटरला केलं तर वरती पण करावं लागेल. सो 1 × 3, 3 बाय काय, हां, 3 बाय काय, 6 ॲज टू. इकडे याला 1 × 2 खाली, याला 2ने मल्टिप्लाय केलं
खाली 2ने मल्टिप्लाय केलं, वरती पण करावं लागेल न्युमरेटरला. सो 2 गुणिले 1 किती बनला इथे? 2 2 डिवायडेड बाय 6 ॲज 6 हाँ, आणि इकडे 5/6. सो बच्चा पार्टी आता तीनों तरफ देखो, तीनों का डिनोमिनेटर सेम हो गया क्या? यस. तीनों को कैंसिल कर दिया, तो यहाँ पे जो वैल्यू आएगा फिर क्या बचा? फिर 3:2:5 झालं आन्सर. म्हणजे हे पण बरोबर आहे तुमचं, 1/2 1/3 5/6. पण जर फॉर्मॅटमध्ये असं विचारलं तर चुकीचं नाही. 3:2:5. कितने लोगों को समझ में आया? चलो बताओ, फाइनल स्टेप कितने लोगों को समझ में आया? यस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बच्चा पार्टी सेम स्टेप फॉलो करायची. हे बघा, फिजिक्स असू देत किंवा कुठलाही विषय असू देत, तुम्हाला जर एकदा प्रोसेस समजली का तीच प्रोसेस रिपीट करायची. आणि ज्या लोकांना हे लॉजिक समजलं प्रोसेस रिपीट करण्याचं, ते लोक सक्सेसफुल झालेच म्हणून समजा. जर बघा, तुम्ही गाडी चालवायला शिकलेत, सायकल चालवायला शिकले, तुम्हाला सेम प्रोसेस एव्हरी टाइम रिपीट करायची आहे. सो तुम्ही ती समजून घेतली आहे. मग झोपेतून जरी उठले, 5 वर्षातून जरी तुमच्या हातात सायकल आली, गाडी आली, तरी आपल्याला ती चालवता येते. का चालवता येते? बिकॉज यू हॅव अंडरस्टूड द प्रोसेस. मग अभ्यासाचं पण तसंच आहे. कुठलाही विषय जर समजून घ्यायचा आहे, त्याची प्रोसेस समजून घ्या. मग एखादं न्यूमेरिकल आहे, ते सोडवण्याची काय प्रोसेस आहे बाबा, सरांनी काय शिकवलंय, मग त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस करायला हवी. आपण प्रॅक्टिसच करत नाही ना, आपण म्हणतो आपल्याला काहीच येत नाही. बघा, सायकल चालवायला शिकलो, आपण प्रॅक्टिस केली, आपण त्याच्यात परफेक्ट झालो. गाडी चालवायला शिकलो, त्याची प्रॅक्टिस केली, गाडीमध्ये परफेक्ट झालो. मग तसंच अभ्यासाचं आहे. आपण त्या न्यूमेरिकलकडे परीक्षा होईपर्यंत कधी उचकूनच पाहत नाही, मग काय तुम्हाला घंटा कळणार आहे? बरोबर आहे की नाही बच्चा पार्टी? सो माझं स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं आहे, प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. कसं काय तुम्हाला सक्सेस मिळत नाही तेच बघू. आपण फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी वही उघडायची, देवाच्या पाया पडायचं, नाही नाही आता पुढची परीक्षा येऊ दे, मी लय अभ्यास करणार आहे, ह्या परीक्षेला फक्त पास होऊ दे रे बाबा. बघा, वेदांतला हसू आलं, वेदांत शिरसाटला. ॲम आय करेक्ट? असंच घडतं की नाही सार्थक? ठीक आहे. सो आपण प्रत्येक वेळेस म्हणतो नाही नाही बाप्पा, ह्यावेळेस अभ्यास आता आहे ना, आता लय मी सिरियस झालेलो आहे, पेपर आलेले आहेत, आता अभ्यास करतो आणि पुढच्या वेळेसचं आहे ना, पुढच्या वेळेसपासून आहे ना लय अभ्यास करेल, स्टार्टिंगपासून अभ्यास करेल. पण तसं घंटा काही घडत नाही. सो मेक शुअर दॅट कन्सिस्टन्सी ऑलवेज विन्स, डिसिप्लिन ऑलवेज विन्स, डेडिकेशन ऑलवेज विन्स. कासवाप्रमाणे माइंडसेट ठेवा, चालत राहायचं आहे, रोज अभ्यास करायचा आहे. इट टेक जस्ट 15 मिनिट्स ऑफ टाईम टू रिवाइज द एंटायर सेशन. जर सेशन मिस केलं तर ऑब्वियसली तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहू शकता, पण रेकॉर्डेड सेशन पाहण्यासाठी तेवढं आपल्याला मिळत नाही मोटिवेशन, जेवढं आपण एखादा शिक्षक आपल्याकडनं करून घेतो. सी, हे बघा, माझं काम आहे तुम्हाला हाकण्याचं. जसं गुराढोरांना, मेंढरांना, शेळ्यांना हाकावं लागतं गुराख्याला, तसंच माझं काम आहे तुम्हाला हाकत राहायचं आणि तुम्ही फक्त चालत राहायचं. पण प्रामाणिकपणे काम करणं तुमच्या हातात आहे. सो ठीक आहे, जो स्वतः मोटिवेट राहून, जो स्वतः डिसिप्लिन राहून, कन्सिस्टंट राहून गोष्टी आत्मसात करेल, तो पुढे निघून जाईल. बाकीचे फक्त तेच म्हणत राहतील, अरे मी आज करतो सुरू, उद्या करतो सुरू, आणि याच्यातच आयुष्य निघून जातं. ठीक आहे बच्चा पार्टी? ओके, कमिंग बॅक. सो कशासाठी केलं होतं आपण क्वेश्चन सांगा? परत एकदा स्टेप रिपीट करतो, कारण मी तुम्हाला आता 2-3 स्टेप देणार आहेत. बच्चा पार्टी, हे बघा, आपण परफॉर्म केलं ऑब्जेक्टचं कुठलं मोशन? रोलिंग मोशन. तो रोलिंग मोशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशन मोशन प्लस रोटेशनल मोशन. म्हणजे काय? एखादी ऑब्जेक्ट ज्यावेळेस गोल गोल फिरते, स्लिप न होता, स्किड न होता, तर त्यावेळेस ती स्वतःभोवती तर फिरते, स्वतःच्या ॲक्सेस भोवती, पण ॲट द सेम टाईम ती स्ट्रेट लाईनमधलं मोशन पण कवर करत असते बच्चा पार्टी. म्हणजे ती हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर करत असते. आणि अशा प्रकारचं मोशन, ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट स्वतःभोवती तर फिरतेच आहे, पण ॲट द सेम टाईम ती डिस्टन्स पण कवर करते आहे, अशा मोशनला म्हणतात रोलिंग मोशन. मग रोलिंग मोशनमध्ये जी एनर्जी असते, त्या एनर्जीला म्हणतात टोटल कायनेटिक एनर्जी, विच इज ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन, म्हणजे लिनियर मोशनमध्ये लागणारी एनर्जी प्लस स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारी एनर्जी, दॅट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन इज गिवन बाय द फॉर्म्युला 12 mv², जो फॉर्म्युला तुम्ही कायम बघत आलात कायनेटिक एनर्जीचा.
पण रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो मी मुलांना मागच्या वेळेस शिकवला आहे तो असतो हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. बर, आयला रिप्लेस केलं एम के स्क्वेअर, ते रिलेशन असतं मास अँड रेडियस ऑफ गायरेशनमध्ये. ओमेगाला रिप्लेस केलं लिनियर स्पीडमध्ये आणि रेडियसमध्ये व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट मी लिहिलं 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कायनेटिक एनर्जी टोटल. सो कायनेटिक एनर्जी टोटल जी होती ती ह्या फॉर्म्युलाने आली. मग एक एक्झाम्पल घेतलं कन्सेप्ट समजण्यासाठी. एक हॉलोस्पियर आहे, हॉलोस्पियर काय परफॉर्म करतोय, रोलिंग मोशन परफॉर्म करतोय. काय फाइंड आउट करायचंय बच्चा पार्टी, MCQ मध्ये नीट असू देत, JEE असू देत किंवा CET असू देत, त्याच्यामध्ये कायम गॅरंटेड हा एक प्रश्न ठरलेलाच असतो. एक्झामिनरचा आवडता टॉपिक आहे असं समजा. हे बघा, ॲज अ टीचर म्हणून माझं काम आहे एक्झाममध्ये काय विचारतायत ते मुलांच्या समोर मांडणं. तुमचं काम आहे शिक्षकाकडनं त्या गोष्टी घेणं. ठीक आहे. सो ॲब्सॉर्ब करा मी जे नॉलेज देतोय ते. तर टू फाइंड मग त्यांनी सांगितलं आपल्याला कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन ॲज टू कायनेटिक एनर्जी रोटेशनल ॲज टू कायनेटिक एनर्जी टोटल यांचा रेशो फाइंड आउट करा. तर कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन त्याचा फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. सेकंड आपल्याकडे फॉर्म्युला होता कायनेटिक एनर्जी रोटेशनल, कायनेटिक एनर्जी रोटेशनल इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर. तिसरा होता कायनेटिक एनर्जी टोटल विच इज ॲडिशन ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. आणि दोघांची ॲडिशन करून जी ॲन्सर आलं आहे ते आपण खाली लिहिलं आहे. तर बच्चा पार्टी मग फक्त आपल्याला इथं लक्षात ठेवा एम व्ही स्क्वेअरच्या टर्म्समध्ये ॲन्सर लिहायचं आहे. आयची व्हॅल्यू आणि ओमेगाची व्हॅल्यू रिप्लेस करा, तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. सो हॉलोस्पियर झाला. आता मी तुम्हाला विचारतोय सेम टाईपचा क्वेश्चन असेल. फाइंड आउट द रेशो ऑफ, इथं लिहितो क्वेश्चन फॉर ए सॉलिड स्पियर. बघा इथं लिहिलं मी फॉर ए सॉलिड स्पियर performing rolling motion on horizontal surface, rolling motion on horizontal surface. Find out, काय फाइंड आउट करायचंय बघा. फाइंड आउट काय फाइंड आउट करायचं तर कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन ॲज टू कायनेटिक एनर्जी रोटेशनल ॲज टू कायनेटिक एनर्जी टोटल यांचा रेशो फाइंड आउट करायचा. बच्चा पार्टी डिव्हाइसचं नाव आता शॉर्टकटमध्ये सांगतो. स्टेप तुम्ही त्याच फॉलो करणार आहेत ज्या मी फॉलो केल्या. मी फक्त तुम्हाला हिंट देतोय सोल्युशनमध्ये हिंट. जे वरती न्यूमेरिकल सॉल्व केलं आहे तेच करायचं. सॉलिड स्पियर ज्यावेळेस असतो सेम पद्धत वापरायची. मी ज्या पद्धतीने गेलो त्या पद्धतीने, याच्यात कुठलाही बदल करायचा नाही. सो सॉलिड स्पियरचा जो आय असतो, आय मोमेंट ऑफ इनर्शिया, तो लिहितात 2/5 mr स्क्वेअर. हॉलोस्पियरचा आला होता 2/3 mr स्क्वेअर. आयची व्हॅल्यू अशी रिप्लेस करायची, ओमेगाची व्हॅल्यू V/R ने रिप्लेस करायची बच्चा पार्टी. एवढेच चेंजेस करायचे आहेत. सो फॉर्मॅट फिक्स ठेवा. फॉर्मॅट काय आहे आपला, पहिल्यांदा काय काढायला लावलं होतं मी सांगा, कुठली एनर्जी, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन काढून घ्यायची. फॉर्म्युला काय वापरताल, हाफ एम व्ही स्क्वेअर, त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. दुसऱ्यांदा काय करायचं, मग दुसऱ्यांदा कुठली एनर्जी काढायचं कुणी सांगेल का मला, सांगा बरं पटकन. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन झाल्यानंतर कायनेटिक एनर्जी कुठली काढायची, रोटेशन. त्याचा फॉर्म्युला सांगा, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आयला कसं रिप्लेस करणार, आय कॅन बी रिप्लेस्ड ॲज, वरती लिहून दिलं पण आपण आपण होय 5 1/2 mr कुठून स्क्वेअर आला, तर 1/2 कुठं आला, हे ना आयची व्हॅल्यू, ब्रॅकेटच्या आधी सॉलिड स्पियर आहे ना. ठीक आहे. आणि ओमेगाची व्हॅल्यू काय रे बाबा, हो V/R². R² कॅन्सल, 2 कॅन्सल, हे बनेल इथं 1/5 mv स्क्वेअर. कॉल इट ॲज इक्वेशन नंबर 2. आणि तिसरं काय असतं, कायनेटिक एनर्जी टोटल. तर टोटल कायनेटिक एनर्जी हे दोघांची ॲडिशन असते, पहिल्याची आणि दुसऱ्याची. पहिल्याची व्हॅल्यू किती आली, हाफ mv स्क्वेअर. दुसऱ्याची किती आली, 1/5 mv स्क्वेअर. दोघांची काय झाली ॲडिशन. परत 1/2 प्लस 1/5 mv स्क्वेअर कॉमन निकाला. 1/2 प्लस 1/5 बोलो चलो जल्दी, ये कितना बनेगा 7/5. 7/7 किती झालं, 1/2 प्लस 2/5 1/5 1/2 हाँ 5 प्लस 2 7/10 का, ये बनेगा यहाँ पे 7/10 mv स्क्वेअर. बराबर बच्चा पार्टी, कॉल इट एज इक्वेशन नंबर 3. कितने लोगों को ये स्टेप समझ में आया, बताओ चलो जल्दी.
मी सगळ्यांची नावं गेला मग सांगा पटकन चला. यस व्हेरी गुड. आय कॅन सी व्हेरी व्हेरी गुड काउंट टुडे. हा सगळे मुलं जॉईन होत आहेत, वेळेवर जॉईन होत आहेत ते. सो 37 विद्यार्थी जॉईन होत आहेत ते. सगळ्यांना स्टेप समजली आहे. मी परत एकदा स्क्रीन पण दाखवू शकतो तुम्हाला. स्क्रीन दाखवण्यापूर्वी हा चला पटकन. कोण कोण आहे? आय कॅन सी. हा आदित्य लॉजिक समजलं. देन आदित्य भान, गवळी, देन शितोळे, वाल्लेकर, येवले, उदावण, बावणे, गिरवले, गीते, दराडे, अगाव, देन वाघ, शेख, देन काळे, गाडेकर, दांगट, दिंडे, देन साबळे, सार्थक, पठाण, गुंजा, जावळे, लबडे, पवार, मोरे, सोनार, देन पेरे, उदमले, शिरसाट, गुले, गायकवाड, पवार. बापरे बापरे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. या ओके कमिंग बॅक. परत एकदा स्क्रीन दाखवतो बच्चा पार्टी. मग आता तिघांचाही रेशो घेता येईल. मी हिंट देणार होतो आता मला तर मी तर आन्सरच सांगून टाकलं सगळीकडे. सो पहिल्याकडे काय आली व्हॅल्यू बघा. मला काढायचा होता कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन ॲज टू कायनेटिक एनर्जी रोटेशनल ॲज टू कायनेटिक एनर्जी टोटल. मग कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन आली का? हो आली आहे सर. किती आली? 1/2 mv². कायनेटिक एनर्जी रोटेशनल आली आहे का? आली आहे सर. किती आली? 1/5 mv². कायनेटिक एनर्जी टोटल आली आहे का? आली आहे. किती आली आहे सर? 7/2 mv². सो बच्चा पार्टी मग ह्या व्हॅल्यू फक्त आता ॲज टू मध्ये टाका. 1/2 mv², 1/5 mv². हे बघा इथं टाकतो. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन ॲज टू कायनेटिक एनर्जी रोटेशनल ॲज टू कायनेटिक एनर्जी टोटल. मग व्हॅल्यू आठवा 1/2 mv². दुसऱ्याची किती? 1/5 mv². आणि तिसऱ्याची किती? 7/10 mv². यहाँ तक स्टेप सभी को समझ में आया? mv², 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 तीनों तरफ का कैंसल. बचा कौन रे बाबा? 1/2 एज टू 1/5 एज टू काय 7/10. तीनों का डिनोमिनेटर सेम कर लो. ये भी आंसर करेक्ट है. तीनों का डिनोमिनेटर सेम. एलसीएम बोलो तीनों का क्या आएगा? वैष्णवी, वर्षा गुले, आव्हाड. एलसीएम सांगा काय येईल तिघांचा? गीते, येवले, साबळे, गिरवले, भांड, दांगट सांगा एलसीएम काय येईल रे तिघांचा? लिस्ट कॉमन मल्टिपल बोलो. 2 न 5 न मल्टी करायचं. हाँ 2 ला 5 ने मल्टीप्लाई केलं. व्हेरी गुड. ऊपर आ गया फिर 5/10 5/10 हाँ दूसरे टू केस में 2/10 5 न 2 ला मल्टी करायचं. यस 2/10 आ गया. हाँ तीसरे केस में एज इट इज रखा 7/10. तीनों तरफ का 10 क्या हुआ? कैंसल. आंसर क्या बना रे बाबा? 5:2:7. कितने लोगों को समझ में आ गया? चलो बजाओ ताली. या व्हेरी गुड व्हेरी गुड. ग्रेट 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 बच्चा पार्टी. मग हेच आपल्याला करायचं आहे. आता मी तुमच्यासाठी होमवर्कसाठी ऑब्जेक्ट देतो. मग स्पेरिकल ऑब्जेक्ट, सर्क्युलर ऑब्जेक्ट किंवा सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट. होमवर्कसाठी क्वेश्चन सेम टाईपचा क्वेश्चन. ऑब्जेक्ट फक्त चेंज करायची. ऑब्जेक्ट सेम टाइप का क्वेश्चन बच्चा पार्टी. ऑब्जेक्ट कुठली कुठली आहे बघा आता. स्पीयर हो गया, हॉलो स्पीयर हो गया, सॉलिड स्पीयर हो गया. मैं आपको दे रहा हूँ सर्कुलर रिंग के लिए करने का यही चीज. ठीक है सर्क्युलर रिंग. दुसरा सर्क्युलर डिस्क साठी करा हीच गोष्ट. वाटल्यास मी आयची व्हॅल्यू लिहून देतो त्यांची. जे कोणी न्यू कमर आहे त्यांच्यासाठी आयची व्हॅल्यू रिप्लेस करायला. रिंग साठी mr², डिस्क साठी mr²/2. ठीक है वरती mr². तीसरी ऑब्जेक्ट सपोज मैं देता हूँ यहाँ पे अभी हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर साठी दिली ऑब्जेक्ट हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर में भी आई का जो वैल्यू रहेगा मेरा वो रहेगा mr². अँड सॉलिड सिलेंडर जे सर्क्युलर रिंग डिस्क साठी येणार तेच इथे येणार आहे. सॉलिड सिलेंडर बच्चा पार्टी लोग. तो ये भी आई का वैल्यू mr²/2. ठीक है हाँ. तो बच्चा पार्टी गो फॉर इट. सर्क्युलर रिंग ऑब्जेक्ट त्यांचे आयच्या व्हॅल्यू लिहून दिल्या. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? कशाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे? यू हॅव टू फाइंड आउट फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. यू हॅव टू फाइंड आउट कायनेटिक एनर्जी ट्रांसलेशन, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन एंड तीसरा कायनेटिक एनर्जी ऑफ टोटल. ये सभी का रेशो फाइंड आउट करना है. कितने लोगों को मजा आया? समझ में आया? बताओ चलो जल्दी बाबा. Yeah, okay. So I can see a huge round of applause from your side.
यस एक्नॉलेजमेंट सिग्नल मिळत आहेत, लव सिम्बॉल पण मिळत आहे. थँक्यू बच्चा पार्टी. लेकिन बच्चा पार्टी हे तुमच्यासाठी आहे. सो जे विद्यार्थी सेशनला जॉईन नव्हते त्यांच्यासाठी सांगतोय की बच्चा पार्टी आपलं प्रिंटेड बुक मटेरियल आता अवेलेबल झालं आहे. तुम्हाला मी सोमवारपर्यंतच मुदत दिली होती 2 तारखेची की तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा, क्लासला इथं व्हिजिट करा, तुमच्या पालकांसोबत तुम्ही पण या, ॲडमिशन फॉर्म भरा, तुमचं प्रिंटेड बुक मटेरियल घेऊन जा. कारण आता काय होतं की प्रिंटेड बुक मटेरियल तुमच्याकडे असेल तुमच्या एंडला, तर आम्ही या बाजूने इथून शिकवतो, ते तुम्ही तिथं ओपन करून बघू शकता. सो इट विल हे जे क्वेश्चन्स वगैरे लिहिण्यात आपला जो वेळ जातोय तो वेळ आपला कमी जाईल. ठीक आहे या. आणि जर कुणाचा काही प्रॉब्लेम असेल, कुणाला काही बोलायचं असेल, दराडे मायक्रोफोन म्यूट करायचा. काही बोलायचं असेल, माझ्याशी बोलायचं पर्सनली, माझा फोन नंबर इथं लिहून देतोय स्क्रीनवर, 88-3000-2899. ठीक आहे. होमवर्क जो आहे तो माझ्या ह्याच पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा. दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. माय सेल्फ प्रोफेसर सुजित वाघ, आणि मी फिजिक्स शिकवतो तुम्हा लोकांना. ठीक आहे बच्चा पार्टी. याच्यापूर्वी माझं मी इंट्रोडक्शन दिलं आहे. प्रॅक्टिकली फिजिक्स शिकवायला मला आवडतं. माझं एमटेक झालेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये, आणि फिजिक्समध्ये 2007 साली 97 मार्क्स मिळून मी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिला होतो. ठीक आहे. तर मला प्रॅक्टिकली ह्या गोष्टी करायला शिकवायला आवडतं. अँड यू विल फॉल इन लव्ह विथ कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स. तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की तुम्ही हे ऑनलाईन मोडमध्ये शिकताय. एव्हरी टाईम यू विल फाइंड यार माझ्यापाशीच आपले सर बसलेत आणि आपला हात धरून, आपलं बोट धरून आपल्याला त्या गोष्टी शिकवत आहेत. सो सेम इज द केस विथ केमिस्ट्री फॅकल्टी असू देत किंवा तुमचे मॅथ्सचे फॅकल्टी असू देत. सो आम्ही लाईव्ह हे सेशन्स रेकॉर्डेड सेशन नाही आहेत, दीज आर लाईव्ह सेशन्स. आणि हे सेपरेट बॅच तुमच्यासाठी कंडक्ट करतोय आम्ही, आणि ही पूर्ण वर्षभराची सर्व्हिस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, समजून घ्या. आणि जर तुम्हाला आपले हे सेशन्स आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना आमच्याविषयी रिकमेंड करा. त्यांना रेफर केल्यानंतर तुम्हालाही रेफरल गिफ्ट आम्ही देणार आहे. तुम्हाला सांगितलं आहे की बोट कंपनीचं वर्थ ₹3000 जे स्मार्ट वॉच आहे ते आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देऊ, जर तुमचे मित्र किंवा मैत्रिणी या सेशन्सला आपल्याकडे जॉईन झाले आणि आपल्याकडे एनरोल झाले तर. सो मेक शुअर दॅट तुम्हाला जर आमचं कोचिंग आवडत असेल तर आम्ही लोकल आहोत, आपल्याच जिल्ह्यातील आहोत, तर आम्हाला ग्रो होण्यासाठी, एक्सपांड होण्यासाठी मदत करा. ही आमची रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर आमचं कोचिंग आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच आम्हाला शेअर करा. बच्चा पार्टी. यस, थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि यस, आता मी गुरुवारपर्यंत वाट पाहणार आहे. गुरुवार म्हणजे उद्याच आहे, तर उद्यापर्यंत जर तुमचे फोन मला आले किंवा कॉल करून तुम्ही इथं व्हिजिट केली फिजिकली, अवधूत बावणे नावाने जे जॉईन झाले, मायक्रोफोन म्यूट करा. सो बच्चा पार्टी, उद्या संध्याकाळपर्यंत मी वाट पाहिल तुम्हा लोकांची. कॉल करा, पालकांना करायला लावा किंवा फिजिकल व्हिजिट करा, ॲडमिशन एनरोल करून घ्या. बिकॉज आता आम्ही ऑलमोस्ट 5 तारखेपासून हे सुरू केलं आहे. तर आता आम्हाला ग्रीप घ्यायची आणि पुढे पुढे जायचं आहे. दोज हू आर सिरियस दे विल जॉईन विथ अस, अँड दोज हू आर नॉट त्यांच्यासाठी मग गुड बाय असेल. ठीक आहे. सो थँक्यू फॉर जॉईनिंग. थांबूयात मग, आणि 6:45ला तुमच्या केमिस्ट्री सेशनला जॉईन व्हा. थँक्यू. बाय बाय. सी यू.